नमस्कार, मी प्रतीक्षा दीपक काकडे आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सध्या राज्यभरात पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीचं नुकतंच बिगुल वाजलंय आणि जोरदार तयारी देखील सुरू आहे. बरेच नेते मंडळी उभे आहेत. मग अशा वेळी काही सत्तेसाठी उभे आहेत, काही पदासाठी उभे आहेत, तर काही आपलं नाव कमवण्यासाठी उभे आहेत. पण अशा वेळी काही असेही लोक आहेत जे सत्तेसाठी, पदासाठी किंवा नाव कमवण्यासाठी उभे नाहीये, तर ते आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी उभे आहेत. मग असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे, जे स्वतःवर जबाबदारी घेतंय. जी जबाबदारी आहे आपल्या समाजाप्रती. अर्थात त्यांच्या हातात आहे मशाल आणि मनात आहे गाव बदलण्याची जिद्द. आज आपण बोलणार आहोत संघर्षाबद्दल, नेतृत्वाबद्दल आणि दिशा बदलणाऱ्या व्यक्तिमत्वाबद्दल. तर मग आज आपल्यासोबत कोण आहेत ते नक्कीच तुम्हाला सांगते. आपल्यासोबत आहे कुमारी सुषमा आबासाहेब वहाग. महाविकास आघाडीमार्फत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातनं दावरवाडी गणातून पंचायत समिती निवडणूक अर्थात 2026 साठी उमेदवार म्हणून त्या आज आपल्यासमोर उभ्या आहेत. सर्वप्रथम सुषमाताई, तुमचं आजच्या या पॉडकास्ट मध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. सुषमाताई, आजच्या या पॉडकास्ट मध्ये तुम्ही सहभागी झाला आहात. तुमचा अत्यंत अमूल्य वेळ तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिलाय. थोडक्यात तुमच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा. माझ्याबद्दल सांगायचं ठरलं तर मी सुषमा वाघ, दावरवाडी गणातून पंचायत समिती निवडणूक लढत आहे. मुळात माझं एज्युकेशन चालू आहे. मी शिक्षण पीजी करते आहे आणि एमपीएससीचा अभ्यास करते आहे. परंतु ते करत असताना घरचं बॅकग्राऊंड आहे की समाजाप्रती आपण एक देणं लागतो आणि ते करत असताना मग आपलं वय वाढल्यानंतरच आपण समाजाचं कार्य करू शकतो असं नाही, तर आपण शिक्षण घेता घेता पण समाजाचं चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. आणि मग एक संधी आली, जी पंचायत समिती 2026 ची निवडणूक. पक्षाकडून तिकीट आलं आणि ठरलं की सुषमाताईंनी निवडणूक लढायची. माझ्यासाठी ही संधी खूप महत्वाची आणि मोलाची आहे. मुळात मला राजकारणात प्रवेश करायचाच होता, परंतु हा वेळ आत्ता येईल असे वाटले नव्हते. तिकीट भेटलं आणि पक्षामध्ये प्रवेश केला आणि कन्फर्म तिकीट झालं. तर आता 2026 ची पंचायत समिती निवडणूक मी लढत आहे. बरोबर. थोडक्यात तुम्ही आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल सांगितलं आणि तुम्ही या निवडणुकीत पण हा निर्णय घेणं काही एवढं सोपं नव्हतं, कारण अनेक लोक निवडणूक लढवत आहेत. मग अशा वेळी तुम्ही हा निर्णय तुम्ही बोललात, म्हणजे आम्ही असं बऱ्याच वेळेस तुमच्या याच्यातनं ऐकलंय, तुमच्या भाषणामधनं वगैरे ऐकलंय की मी हे एक जबाबदारी म्हणून हा निर्णय घेते. आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीला पण प्रेक्षकांना सांगितलं की ताई एक जबाबदारी म्हणून ही निवडणूक लढवत आहे. मग हा निर्णय घेणं निश्चितच इतका सोपा नसेल. मग हा निर्णय नेमका कधी घेतला आणि का घ्यावा लागला, आणि हाच निर्णय तुम्ही का घेतला? कारण तुम्ही म्हणताय की तुमचं शिक्षण पण सुरू आहे. तुमचा प्रश्न अत्यंत बरोबर आहे. हा निर्णय कधी घेतला आणि का घेतला याची तारीख वेळ मी सांगू शकत नाही, परंतु जेव्हापासून राजकारण कळतं किंवा माझ्या फॅमिलीमध्ये राजकारणाविषयी चर्चा होते, तेव्हापासून मनात एक इच्छा होते की राजकारणात आपल्याला जायचंय. जसं डॉक्टर आंबेडकर म्हटले होते की युवकांनी राजकारणात येणं अत्यंत गरजेचं आहे. सध्याची भारताची किंवा महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर राजकारणाविषयी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की तरुण मुलं असतील किंवा राजकारणातले लोक सोडले तर सगळे राजकारणाला नाव ठेवतात, परंतु राजकारणात जाऊन आपण समाज परिवर्तन करू शकतो हे अभ्यासाच्या माध्यमातून मी बघत आली आहे. त्याचा अभ्यास खूप दिवसापासून करत आले. आणि तुम्ही विचारल्याप्रमाणे की शिक्षण चालू असताना तुम्ही याच्यामध्ये का आलात, तर मुळात मला शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर किंवा शासनाची एखादी नोकरी मी प्रदान केल्यानंतर मला राजकारणात जायचं होतं, परंतु ती एक संधी आली आहे आणि तिचं मला सोनं करायचंय. मुळात मी शिक्षण देखील MSW करते, त्याचा अर्थ म्हणजे समाज कार्य महाविद्यालयाचा मी अभ्यास करते. मला समाजाचा अभ्यास करून त्याच्यावरती कार्य करायचंय. अनुभव तसा माझा लहानपणापासून आहे. 1000-1200 लोकसंख्या असलेल्या गावामधून मी बिलॉंग करते, परंतु गावामध्ये कोणत्या प्रश्न आहे, कोणत्या समस्यांना गावकऱ्यांना सामोरे जावं लागतं याचा अभ्यास, याचा अनुभव लहानपणापासून येत गेलाय आणि ते परिवर्तन करायची एक जिद्द मनामध्ये आहे. फॅमिली बॅकग्राऊंड असं आहे की समाजात जे काही प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण शोधलं गेलं पाहिजे आणि ते उत्तर शोधायचे, ते प्रश्न सोडायची जिद्द जी माझ्यात आहे ती राजकारणाच्या माध्यमातून मला सोडवायला नक्कीच आवडेल. त्यामुळे येत्या पंचायत समितीला मला तरी वाटतं माझा जो गण आहे, 11 ते 12 गाव माझ्या गणात येतात, त्याचं परिवर्तन करायचं असेल तर मला ही निवडणूक चांगल्या पद्धतीने लढणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही म्हणतात की मला समाजकारण करता करता राजकारण पण करायचं, त्यासोबत तुमचं शिक्षण पण सुरू आहे, त्यासोबत तुम्ही बोलतायत की मला MPSC UPSC साठी पण पुढे भविष्यात हे करायचं. समजा जर पंचायत समितीमध्ये तुम्हाला जनतेने संधी दिलीच आणि तुम्ही निवडून आल्या, तर अशा वेळेला मग एक तर एक राजकीय वारसा नाहीये तुमचा,
मग अशा वेळेला तुम्ही या दोन गोष्टींचा समतोल कसा राखताल? निश्चित तुमचा या सर्व तुमच्या अभ्यासाचा किंवा या सर्व गोष्टींचा तुमच्या कामावर परिणाम होईल का? याचा सगळ्या गोष्टींचा तुम्ही समतोल कसा राखताल? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. हं. हा प्रश्न भरपूर जणांना पडला. मुळात मी पक्षाचं तिकीट घेतलं, तिकीट मला मिळालं आणि फॉर्म भरायला गेले, तेव्हा मला मुलगी म्हणून अनेक प्रश्न आले निश्चित. किंवा तू मुलगी आहे आणि तुला राजकारणात जायची काय गरज? एमपीएससीची एखादी पोस्ट काढ आणि हं. तुझं आयुष्य चांगलं जग. परंतु मला असं वाटतं, की मुलीला जरा घरातच ठेवलं, मुलीला फक्त एका शिक्षणापुरतं मर्यादित ठेवलं, तर एक सरपंचापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत आपली स्त्री आज जाताना दिसतेय. मग मी तेच फॉलोअप घेते आणि शिवशाहू फुले आंबेडकर किंवा महान क्रांतिकारक वाचत असताना लक्षात येतं, की आपल्याला जर करायचं असेल तर एक मनात जिद्द असेल तर कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल नाहीये. मग तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबद्दल सांगायचं ठरलं, की शिक्षण करत असताना राजकारणात जर तुम्हाला संधी दिली, हं. मला जर मतदार बंधू आणि भगिनींनी संधी दिली, तर नक्कीच शिक्षण मी जे केलंय ते प्रत्येक मुलीला माझ्या गणातील असेल, माझ्या तालुक्यातील असेल, प्रत्येक मुलीला त्या शिक्षणापर्यंत पोहोचविण्यासाठी मी तयारी करेल. त्याचबरोबर जे परिवर्तन खऱ्या अर्थाने गावाकडे होणं गरजेचं आहे, ते परिवर्तन करेल. माझी पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ सांगायची ठरली, तर बॅकग्राऊंड जरी माझं राजकारणी नसलं, तरी गेल्या 20 वर्षापासून माझे पप्पा असतील, माझा गेल्या 5 ते 6 वर्षापासून माझा मोठा दादा असेल, या जो फ्लो असतो त्या राजकारणाच्या फ्लोमध्ये आहे. परंतु त्याची मनात एक इच्छा होती, की दीदीने याच्यामध्ये यावं, एक परिवर्तन करावं. सांगायचं तुमच्या माहितीस्तव गेले 3-4 वर्षापासून मी शिवशाहू फुले आंबेडकर असतील किंवा यांनी कोणतेही महापुरुष असतील, हं. ते लोकांपर्यंत पोहोचविण्याचं व्याख्यानाच्या माध्यमातून काम करते. महाराष्ट्रात असेल, भारतात असेल, अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नावरती जे भ्रष्टाचाराचे प्रश्न आहेत त्यावरती उत्तर शोधण्याचं काम करते. तर हे काम करत असताना मी अभ्यास देखील करत होती. त्याचे उत्तर देखील शोधत होती. स्वतःचा देखील एमपीएससीचा अभ्यास देखील करत होते आणि आता मी कॉलेज करत असताना रेग्युलर लेक्चर करून हं. मी व्याख्यानाचे कार्यक्रम देखील करते. म्हणजे मला पहिल्यापासून मनात एक जिद्द आहे. फक्त आपण एकच गोष्ट करून आयुष्य जगू शकत नाही, तर भरपूर साऱ्या गोष्टी असतात. ते म्हणतात की एका गोष्टीला 100% दिलं पाहिजे, पण मला असं वाटतं जेवढ्या गोष्टी आपल्या मानसिकतेमध्ये आहे किंवा आपण आपल्या विचारात आहे, तेवढ्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं तर ते आपण सक्सेस करू शकतो. बरोबर. तुम्ही सांगितलं हे ऐकायला जनतेलाही खूप छान वाटलं. मलाही खूप छान वाटलं, की हां, आपण समाज परिवर्तन करू शकतो. पण एक साधा प्रश्न आहे ताई, की बोलून गोष्टीवर जनता विश्वास नाही ठेवत. बरोबर. जनता कामावर विश्वास ठेवते. बरोबर. तुम्ही आज एक नवीन उमेदवार आहात, त्यात एक तरुणी आहात. मग जनतेने तुमच्यावर विश्वास का ठेवावा? मुळात तरुणी आहे, तुमचा प्रश्न हा पण बरोबर आहे, बरोबर. की जनतेने विश्वास का ठेवावा? हं. विश्वास यासाठी ठेवावा, गेल्या 3 ते 4 वर्षापासून मी समाज परिवर्तनाचा अभ्यास करत नाही, तर त्यावरती कामही करते. मी जरी सोशल मीडियावरती कुठल्या रील, कुठल्या पोस्ट केल्या नसेल, मला काम करून दाखवायला आवडतं. बोलायला आणि लोकांपर्यंत फक्त फोटो टाकून दाखवायला आवडत नाही. हे माझं तत्व आहे आणि मला ते घराकडूनच मिळालेलं आहे. माझ्या घरून संस्कारातच आहे, की लोकांचे काम करणं गरजेचं असतं. सोशल मीडियावरती झळकणं याला मी महत्व देत नाही. आता सध्याच्या राजकारणात तो सगळ्यात मोठा ट्रोल अगदी. झालाय, की सोशल मीडिया हँडल करा म्हणजे हो, आपण म्हणजे तुम्ही लोकांपर्यंत जे काही पोहोचतोय. काम करताय ते लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचतं. हां. पोहोचतो. गेलं मी अभ्यास करत असताना एक शिवशाहू फुले आंबेडकर व्याख्यान माला करत असताना अनेक 2-3 संघटना आहे ज्या महापुरुषांच्या विचारधारेला धरून चालतात. त्या संघटनेच्या थ्रू मी शेतकऱ्याचे प्रश्न असतील, महिला सक्षमीकरण असेल, रोजगाराचे प्रश्न असतील किंवा महिलांना रोजगार मिळवण्यासाठी किंवा नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी ज्या काही नवीन शासनाच्या योजना आहेत त्या पोहोचविण्यासाठी काम करते. परंतु त्याची मी बॅनरबाजी कुठं केली नाहीये. बरोबर. कारण अभ्यास करत असताना माझ्या घरच्यांचंही म्हणणं होतं तू अभ्यासाकडे जास्त लक्ष दे. परंतु माझ्यात ती एक जिद्द आहे की मला समाजासाठी काहीतरी काम करायचंय. मग अभ्यास करत असताना मी ते काम करू शकते हे मला माहितीये. ते प्रत्येकाला मला सांगायची गरज वाटत नाही. सांगायचं ठरलं तर आता एक कोरोना नंतर मी देखील कॉलेजला होते पैठणला, तर माझ्या गावातल्या मुलींसाठी बस नव्हती. बरोबर. तर मी अचानक एक निर्णय घेतला, स्टॉपवरती थांबलेले होते, 2-3 तास बस आली नाही. तर एक 60-70 गाड्या थांबून मी एक आंदोलन केलं. त्याच्यानंतर मला बोलणे भरपूर भेटले, की तुला या गोष्टीची गरज काय? परंतु त्याचा परिणाम असा झाला, दुसऱ्याच दिवशी मुलींना वेळेवर बस चालू झाली. बरोबर. म्हणजे ही एक जिद्द माझी मला दिसते, की मी कुठेही कुठल्याही क्षेत्रात उतरले किंवा मुलींसाठी जे प्रश्न असतील, तरुणांसाठी भरपूर साऱ्या योजना आहे किंवा व्यवसायासाठी जो फंड शासनाकडून मिळतो, ह्या सगळ्या गोष्टीची मला माहिती आहे. परंतु ते लोकांपर्यंत, माझ्या गणातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी किंवा महिला सक्षमीकरणासाठी जे काही गरजेचं आहे ते करण्यासाठी मला लोकांनी चान्स देणं गरजेचं आहे. त्यासाठीच माझा हा सगळा अट्टाहास चालू आहे आणि ते कामं मी पुढे कंटिन्यू चालू ठेवणार आहे. निश्चितच. जनतेला ही तीच अपेक्षा आहे आजच्या या सर्व उमेदवारांकडनं. नक्कीच. ताई तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे पण मला एक छोटासा प्रश्न पडला तुमच्याशी बोलता बोलता, की आयुष्यात असे काही प्रसंग येतात बघा,
की जेव्हा आपण ठरवतो आता काही जरी झालं तरी थांबायचं नाही, असा कोणता प्रसंग आला की तुम्ही ठरवलं आता मी थांबणार नाही? मी फर्स्ट इयरला असताना मी बीए शिक्षण घेतलंय. माझं ग्रॅज्युएशन बीए मध्ये झालंय. अगदी. मी त्याचा अभ्यास करत होते की बीए मधून काय करता येईल. हं, तर समाजकारण करता येईल किंवा राजकारण करता येईल. हं. हे करता येईल म्हणण्यापेक्षा आपण ते चांगल्या पद्धतीनं करू शकतो. एखादी 40-50 हजाराची नोकरी करण्यापेक्षा तसा तर मी अभ्यास एमपीसीचा करते, कारण मला समाज परिवर्तन शासनाच्या याच्यामध्ये गेल्याशिवाय आपण करू शकत नाही. हे मी अभ्यासाच्या माध्यमातून बघितलं. तर मग मला असं वाटलं की पोस्ट काढल्यानंतर आपण राजकारणात जाणं तितकंच गरजेचं आहे. अगदी. तर तुमच्या प्रश्नाप्रमाणे ज्या काही समस्या, गरजेच्या समस्या आहे, ज्या गाव पातळीवर महिला असतील, वृद्ध व्यक्ती असेल, तरुण मुलं असतील किंवा एनिवन सगळेच मतदार बंधू असतील, यांना सामोरे जावं लागतं. त्याच्यावरती अभ्यास करून, त्याच्यावरती शासनाकडून निधी आणून ते प्रश्न सोडवणं मला अत्यंत गरजेचं वाटतं. तर ते मला गरजेचं आहे आणि ते मी करण्यासाठी सक्षम किंवा तयार आहे. ताई, तुम्ही आता खूप छान पद्धतीने आम्हाला सांगितलं, पण मुलगी म्हणून समाजाचा दृष्टिकोन अजूनही पाहिजे तसा बरं. नाहीये. आज आपण 2 स्त्रिया आहोत, पण तरी स्त्रियांविषयी मत बऱ्या प्रमाणात बदललंय असंही म्हणता येणार नाही. मग बऱ्याच वेळेस तुम्ही जेव्हा निवडणुकीचं तिकीट तुमच्या हातात आलं, मग बऱ्याच लोकांनी तुमच्यावर शंका केली असेल. मग अशा वेळेला मनात राग होता का आता जे स्मित हास्य आहे ते होतं? नाही, नक्की सांगायचं ठरलं तर राग मला तर लवकर काही येत नाही. कारण की लोकांचे विचार त्याच्या विचारावरती अवलंबून असते, त्यांचं बोलणं असतं. मला असे अनेक प्रश्न आले, की "तू मुलगी आहे, तुला गरज काय राजकारणात यायची?" परंतु मला सांगायचं वाटेल, की माता अहिल्या असेल, माता जिजाऊ असेल, माता सावित्री असेल किंवा माता रमाई असेल. मी ह्या सगळ्या स्त्रिया वाचल्या. या सर्व स्त्रियांचे काम वाचले. स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल अनेक स्त्रियांनी कामं केली, ते वाचले. मग लोकांचा दृष्टिकोन 18व्या शतकातही नव्हता आणि आता 21वं शतक आहे याच्यातही नाही. तो दृष्टिकोन आपल्याला बदलणं गरजेचं आहे. तो बरोबर. जेव्हा आपण दृष्टिकोन बदलेल तेव्हा गाव पातळीवरच्या लोकांचे विचार करण्याची पद्धत बदलेल. मला अडचणी आल्या किंवा मुलगी म्हणून तुम्ही जे विशेष विचारलं, की तू का फॉर्म टाकतेय? तसे मलाही अनेक जणांचा विरोध झाला. परंतु मी त्यांचा विरोध करणार नाही. मला जरा मतदार बंधू आणि भगिनींनी संधी दिली, तर मी कामाच्या माध्यमातून त्यांना दाखवून देईल, की एक मुलगी जरी उभा राहिली आणि ती निवडून आली, तर ती मुलगी परिवर्तन माणसापेक्षा जास्त चांगला विचार करून परिवर्तन समाजाचं करू शकते. म्हणजे त्या गोष्टीची मुलगी असेल किंवा एखादी स्त्री असेल, तिला ग्रामीण भागातल्या महिलांचे प्रश्न असतील किंवा एनिवन कुठलेही प्रश्न असेल, तर ते जवळून बघितलेले असते आणि तिला माहिती असते. आता तुम्हाला सांगायचं ठरलं तर माझ्याच गणातील कित्येक मुली आहेत ज्यांना 12वी नंतर शिक्षण घेतलं जात नाही किंवा आमच्या भागात मानसिकता नाही की 12वी किंवा ग्रॅज्युएशन मुलींनी नाही करायला पाहिजे. 18 वर्षापासून 21 वर्षापर्यंत आता लग्नाचं वय आलंय, परंतु तरीही कित्येक ठिकाणी बालविवाह होताना दिसत आहेत. महिला सक्षमीकरणावरती भर देणं मला तितकंच गरजेचं वाटतं. तर ते मी करण्याचा प्रयत्न करेल. आणि जो विरोध झालाय मी त्याला पुन्हा सांगेल, की मी विरोध नाही, माझ्या कामाच्या माध्यमातून, कामाच्या पोचपावतीतून त्या प्रत्येकाला उत्तर देईल. निश्चितच. म्हणजे तुमच्या विरोधाला देखील उत्तर देण्याची तुमची तयारी आहे. नक्कीच. याच स्मित हास्यासहित. ताई, एकंदरीत तुमचा अनुभव पाहता, तुमचा आतापर्यंतचा जो काही अनुभव आहे, त्या अनुभवानुसार किंवा वयानुसार म्हणता येईल, सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा असेल? तुम्ही माझा अनुभव विचारला तर मी तुम्हाला पहिलेही सांगितलं, मी 1,000-1,200 लोकसंख्या असलेल्या गावामधून बिलॉंग करते. पण त्यांच्या अडचणी कशा समजतात? तर त्यांच्या अडचणी मी लहानपणापासून बघत आलेली. गावाकडे पाण्याची समस्या असतील, हां, रस्त्याच्या समस्या असतील बरोबर. किंवा शेतासाठी जे पाणी पुरवठा गरजेचा असतो त्या शेतातल्या पाण्याच्या समस्या असतील, महिला सक्षमीकरण असेल, सगळ्यात महत्वाचा प्रश्न मुलांना रोजगार नाहीये, तो प्रश्न असेल. तर ज्यांना शेती आहे ते मुलं शेतीमध्ये जातात किंवा काही कंपन्यामध्ये जॉब करतात, परंतु आर्थिकरित्या ते सक्षम होताना मला दिसत नाहीये. आज देखील मी लहान असताना मला अजूनही आठवतं की माझी आईन त्या हंड्याने पाणी आणायच्या. तर तो प्रश्न आजही उन्हाळा आल्यानंतर तर टँकरने पाणी आमच्या गावाकडे येतं. माझ्या गावाकडेच नाही तर पूर्ण माझ्या गणामध्ये किंवा माझ्या तालुक्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातो. मग त्याची विल्हेवाट आपण चांगल्या पद्धतीने लावू शकतो ना. त्याचा पाणी पुरवठा केला तर आपण नक्कीच, आम्हाला जवळच पैठणचं धरण आहे, त्याच्यातून आपण पाणी पुरवठा व्यवस्थितरित्या करू शकतो. फक्त त्याचा पाठलाग करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं मी तो पाठलाग नक्कीच करेल, कारण की ती सगळ्यात मोठी समस्या आहे. त्यानंतर बेरोजगारीवरती बोलायचं ठरलं तर शासनाच्या अनेक योजना आहेत ज्या मुलांना त्यांच्या व्यवसाय चालू करण्यासाठी मदत करतं किंवा महिलांच्या, आत्ताच मी गेल्या 8 दिवसामध्ये एक माहिती घेतली की बँक ऑफ महाराष्ट्राच्या मार्फत महिलांसाठी एक 15 दिवसाचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच्या माध्यमातून त्यांना पुढे व्यवसाय करण्यासाठी नवीन संधी आणि महाराष्ट्र बँकेकडून लोन दिलं जातं. ह्या जरा गोष्टी माझ्या गावाकडे माहीत झाल्या किंवा ज्या सुशिक्षित लेडीज आहे, महिला आहेत, त्यांना पोहोचल्या त्यांच्यापर्यंत, तर त्यांचं एक नवीन परिवर्तन आणि त्यांच्या थ्रू नवीन व्यवसाय चालू होईल आणि
ते माझ्या गावाकडे कुठेतरी बदल होताना मला दिसेल. मग रस्त्याच्या आणि पाण्याच्या समस्या ह्या नॉर्मल आहे. ह्या प्रत्येक माणसाला राजकारणात त्यांना करायच्या असतात. हो. परंतु ह्या करत असताना मी अनेक भ्रष्टाचार देखील पाहते. तो भ्रष्टाचार मला कुठेतरी बंद करायचा आहे. बरोबर. तुम्हाला एक साधा आणि सोपा प्रश्न विचारते. एकच प्रश्न आहे आणि त्याचं एकच उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. एका शब्दातच द्यायचं आहे, की दावरवाडी गणात अशी कोणती सर्वात महत्त्वाची आणि मोठी समस्या आहे? दावरवाडी गणात आता एक मोठी समस्या सांगायची ठरली तर समस्या एक नाहीये, समस्या अनेक आहे. नाही, एकच परंतु कोणती तुम्ही अशी एक समस्या आहे, मोठी सांगितली, की ज्याकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे? शेतकऱ्याचे प्रश्न. बर. कारण की माझा गणात मॅक्झिमम 90% शेतकरीच आहे. एक 10% असतील जे मुलं बँक कंपन्यामध्ये वगैरे कामं करतात किंवा जॉब करतात. तर माझ्या शेतकरी बांधवांसाठी अनेक ज्या योजना आहे किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्यांना पाणी वेळेवर नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव व्यवस्थित नाही, याच्यावरती देखील आवाज उठवणं. मी स्वतः एक शेतकऱ्याची मुलगी आहे. तर जेव्हा कांदे येतात ते सडून जातात तरी त्याला भाव लागत अगदी नाही. कांद्याची तर 2 वर्षापासून 2 वर्षापासून तीच बोंब आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याच्या कापसाला देखील व्यवस्थित भाव नाही. हो, हो. तूर असेल म्हणजे कुठलाही तुम्ही व्यवसाय कुठलंही पीक तुम्ही घ्या, त्याला भाव नाही किंवा पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे व्यवस्थितरित्या पाऊस न पडल्यामुळे अनेक पीक देखील उद्ध्वस्त होतात. हे सगळे प्रश्न शेतकऱ्याचे आहे. तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारला तर मी त्या दृष्टिकोनातून पाहते. माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या गणक्रमांकामध्ये सगळ्यात जास्त शेतकरी आहे. शेतकऱ्याचे जे पाण्याचे प्रश्न आहेत, ज्यासाठी पाटबंधारे असतील, सोलार पंप योजना असेल, विहिरी असतील किंवा मग त्यांना घरकुल असेल, आर्थिकरित्या सक्षम नसल्यामुळे अनेक माझ्या शेतकरी बांधवांना व्यवस्थितरित्या राहण्यासाठी घर नाहीये. ह्या शेतकऱ्याचे प्रश्न मला कुठेतरी सोडायचे आणि त्या प्रश्नाची मला जाण आहे, कारण की मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे. तर मला ते सोडणं गरजेचं वाटतं आणि जो भ्रष्टाचार शेतकऱ्याच्या शासनाकडून येणाऱ्या योजनेमध्ये चालू आहे तो बंद करून मी शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देईन. निश्चित. तुम्ही इतकं पोटतिडकीने सांगताय म्हटल्यावर नक्कीच हे काम पूर्ण होईल आणि जनता देखील तुमच्यावर विश्वास ठेवेल. पण पंचायत समिती सदस्य म्हणून दावरवाडी गावातील जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवला, तर पहिली 3 कामं अशी कोणती आहेत की तुम्ही ती प्राधान्याने करताल? सगळ्यात पहिले 3 कामं. नक्की मला हे माहितच आहे की माझा दावरवाडी गण असेल किंवा माझे मतदार बंधू भगिनी असेल, अगदी. त्यांची मुलगी उभा असल्यामुळे ते माझ्याकडे नक्कीच लक्ष देणार आहे. तर सगळ्यात पहिलं काम मी शेतकऱ्यासाठी करेल, मी तुम्हाला पहिलं सांगितल्याप्रमाणे. बरोबर. त्यानंतर बेरोजगारी. हम्म. बेरोजगारीवरती मला तरुण माझ्या दादा लोकांसाठी किंवा माझे जे बंधू आहे सगळ्यांसाठी खूप महत्वाची गोष्ट, त्यांना बिझनेस करण्यासाठी जो फंड शासन देतं त्याच्यासाठी असेल किंवा मग शेतीसाठी जोडधंदा असेल, याच्यासाठी प्रोत्साहन असेल, हे करण्याचं काम. आणि तिसरं म्हणजे महिला सक्षमीकरण. ग्रामीण भागात अजूनही महिलांकडे दुय्यम स्थानाने बघितलं जातं. आता मी तुम्हाला पहिलेही सांगितलं, मी तिकीट घेतलं किंवा तिकीट मला मिळालं तर कित्येक लोक खुश नव्हते की एक मुलगी काय करू शकते. हो, बरोबर. हा प्रश्न ऑब्व्हियसली प्रत्येकाला पडतो. तर मला तेच दाखवून द्यायचे, मी शेतकऱ्यासाठी लढू शकते, मी मुलांना न्याय देऊ शकते, मुलांचं शिक्षण पुढे कंटिन्यू करू शकते आणि महिला सक्षमीकरणासाठी नक्कीच आवाज उठू शकते. कॉलेज लाईफ मध्ये मी अनेक मुलींचे प्रश्न सोडले, ते सांगायची गोष्ट नसते, परंतु महिला सक्षमीकरणावरती आणि बालविवाहावरती मला आवाज उठवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मला शेतकरी, एनिवन माझा मतदार बंधू, कामगार, कष्टकरी सगळ्यांवरती जो अन्याय होतोय, जो भ्रष्टाचार चालू आहे, तो मला कुठेतरी बंद करायचा आहे. शेतकऱ्यासाठी, तरुण मुलांसाठी. तरुण मुलं शिकत आहे परंतु ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांना त्याचे विषय देखील माहित नाहीये. तर व्यवसायभूमिक शिक्षण 2020च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार मला त्यांना कौशल्यभूमिक शिक्षण पर्यंत पोहोचवायचं आहे आणि मुलींना देखील एक नवीन शिक्षण देऊन नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या आहे. ज्या मुलींना बाहेर जायची परमिशन नाही, महिला सक्षमीकरणावरती बोलत असताना त्यांना मी घरी बसल्या काम देऊ शकते, अशा पण योजना सरकारच्या आहे. असे पण शिक्षण, कौशल्यभूमिक शिक्षण आपल्या या नवीन शैक्षणिक धोरणानुसार आहे, तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. तर सगळ्यात पहिलं मग ती 3 कामं मी शेतकऱ्यासाठी, महिलांसाठी आणि तरुण मुलांसाठी करण्यासाठी निश्चय करेल. नक्कीच. सुषमाताई, आज आपल्याला धगधगत्या मशालीचं चिन्ह मिळालंय. नक्कीच धगधगती मशाल म्हटल्यावर मला काही वेगळं बोलायची गरज नाही. तरीही आपलं प्रत्येकाचा एक दृष्टिकोन असतो. माझा एक असू शकतो, तुमचा एक असू शकतो. आज तुम्हाला जे काही चिन्ह मिळालंय त्या मशालीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे आणि तुमच्या मते मशाल म्हणजे काय, थोडं समजून सांगा ना. माझ्या मते मशाल म्हणजे माझा दावरवाडी जो सर्कल गण आहे, ज्याच्यामध्ये जो अंधार भ्रष्टाचार रूपी पडलेला आहे, त्याला चांगला रस्ता आणि प्रकाशमय करण्यासाठी मशाल अत्यंत महत्वाचं चिन्ह आहे. ज्या मशालच्या माध्यमातून मी माझ्या दावरवाडी गणातील भ्रष्टाचार कुठेतरी दूर करेल. एक नवीन सर्व मतदार बंधू आणि भगिनींना संधी देण्याचं काम मशालच्या माध्यमातून करेल. माझ्या मशालकडे माझ्या दावरवाडी गणातील मतदार बंधू आणि भगिनींनी चांगल्या पद्धतीने पाहिलं
किंवा नक्की त्याला सपोर्ट केला तर तीच मशाल आपल्या सगळ्याच समस्यांचं निराकरण म्हणून पुढे येण्याचं काम करेल आणि ती धगधगती मशाल दावरवाडीचा विकास करण्यासाठी अत्यंत महत्वाची राहील असं माझ्या मते मी सांगेल की मशाल ही दावरवाडी सर्कलला भ्रष्टाचाराच्या अंधारातून चांगल्या दिशेने आणण्याचं काम करेल. बरोबर. तुम्ही बोलला की मशाल ही अंधारातून दिशा दाखवणार आहे, असा तुमच्या मते मशालचा अर्थ आहे. जर लोकांनी मशालला साथ दिली, लोकांनी मशाल समोरील बटन दाबलं आणि समजा सुषमाताई निवडून आला, तर मग अशा वेळेला लोकांना 100 दिवसांमध्ये काय बदल दिसेल? येत्या पहिल्या 100 दिवसांमध्ये लोकांना काय अपेक्षित बदल दिसतील? मी जे माझ्या तुमच्या माहितीस्तव मला आश्वासन द्यायला आवडत नाही. मला बरोबर. प्रॅक्टिकली कामं करायला आवडतात. कारण की जेव्हा आपण क्रांतिकारक महापुरुष वाचतो ना, तेव्हा देखावा करण्यापेक्षा आपण काम काय करतो हे महत्वाचं लक्षात घेणं गरजेचं असतं. बरोबर. आणि मी जेव्हा महापुरुष वाचले तेव्हा त्यांनी वैयक्तिकरित्या कुठल्या गोष्टीचा भाऊबाला केला नाही, नाही. परंतु समाजाप्रती आपलं एक प्रेम, आपुलकी आणि जे देण असतं ते देण केलं. तर मी माझ्या गणातील जे काही खऱ्या अर्थाने समस्या सगळ्यात पहिलं सोडवणं गरजेचं आहे ना, तर त्या सोडवण्यावरती पहिले 100 दिवसात भर देईल. त्यामध्ये मग शेतकऱ्याच्या समस्या असतील, मग शेतकऱ्याच्या एक समस्या नाहीये, बरोबर. शेतकऱ्याच्या असंख्य समस्या आहे. परंतु त्या शेतकऱ्याच्या समस्यावरती माझ्यावरती असणारे माझे अनेक दिग्गज व्यक्ती आहे ज्यांनी सांगायचं ठरलं तर माननीय उद्धव ठाकरे असतील, जेव्हा मुख्यमंत्री होते तर त्यांनी शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट केली होती ती म्हणजे कर्जमाफी. मग तोच विचारधारा मी माझ्या विचारात घेईल. शेतकऱ्याच्या समस्या असतील, तरुण मुलांच्या असतील किंवा कामगारांच्या समस्या असतील किंवा महिला सक्षमीकरण, महिलांच्या किंवा मुलींच्या समस्या असतील, ह्या सगळ्या समस्या मी पहिले 100 दिवसात कशा मला कारणी लावता येईल, कसं त्याचं निराकरण करता येईल याच्यावरती मी फोकस करेल. नक्कीच. तुम्ही आता खूप छान पद्धतीने सांगितलं की तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीवर फोकस करणार. दावरवाडी गणामध्ये असा कोणता विषय आहे, म्हणजे अशी कोणती समस्या आहे, एकच समस्या, अशी कोणती समस्या आहे की तिच्याकडे खूप दुर्लक्ष आतापर्यंत केलं गेलं? अं, समस्या म्हणता येईल किंवा मग ती समस्या निर्माण केलेली असेल. माझ्या तुम्हाला दावरवाडी असं म्हणायचं की निर्माण केलेली समस्या आहे. निर्माण केलेली समस्या जसं आहे. की माझ्या दावरवाडी गणामध्ये जसं की शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सरकार देत आहे, त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात पण आहे. माझ्या गावाकडे माझ्या गणामध्ये अनेक लोक सुशिक्षित असल्यामुळे त्या पोहोचतात. आता डिजिटल इंडियामुळे मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येकाला योजना देखील लक्षात येत आहेत. परंतु त्यामध्ये होणारा जो भ्रष्टाचार आहे, जो मी जवळून पाहिलाय, जर एखाद्या शेतकऱ्याला घरकुल जरी आलं तर घरकुलचे 2 लाख रुपये येतात आता नवीन पद्धतीनुसार, पहिलं कमी येत होते. तर त्यामध्ये जो फाईल सबमिट करतो किंवा फाईल मंजूर करून देतो तो कमीत कमी 15 ते 20 हजार रुपये घेतो. ही जी समस्या आहे, जर शेतकऱ्यासाठी ज्या विहिरी येतात शेतात पाणी पुरवठ्यासाठी, त्या विहिरी मागे देखील 15 ते 10 15 हजार रुपये मध्ये घेतल्या जातात. हा भ्रष्टाचार जो आहे ना तो कुठेतरी बंद गरजेचं होतं. हा भ्रष्टाचाराची समस्या निर्माण केलेली आहे. लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, त्यांच्यापर्यंत योजनाही पोहोचतात, परंतु मधला जो भ्रष्टाचार लोक करतायत तो कुठेतरी बंद होणं गरजेचं आहे आणि ती समस्या मला खूप मोठी वाटते. तुमच्या आता जे आपलं चर्चासत्र चालू आहे, या चर्चासत्रामध्ये वारंवार मला एक शब्द फार जाणवतोय, तो म्हणजे भ्रष्टाचार, बरोबर? तर भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी तुमच्या मते काय उपाय असू शकतो? भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी उपाय म्हणजे भ्रष्टाचार जरा बंदच केला तर त्याच्यावर आळा घालायची वेळ येणार नाही. जर बरोबर. लोकांनी मला संधी दिली तर त्यांचे जे पैसे आहे जे मध्ये घेतात किंवा त्यांच्यापर्यंत ज्या योजना पोहोचत नाही किंवा रस्त्याच्या समस्या असतील किंवा गावागावात, आता माझं गाव सुशिक्षित असल्यामुळे माझ्या गावात सगळ्या समस्या ह्याच्यापैकी बऱ्याचशा समस्या नाहीये, बरोबर. परंतु माझ्या गणामध्ये यामधल्या असंख्य समस्या आहे ज्या खऱ्या अर्थाने सोडवणं गरजेचं आहे. गावागावाला अटॅच असणारे रस्ते असतील किंवा शेतात जाण्यासाठी लागणारे रस्ते असतील, पाट बनणारे पाठीवर असतील असतं. किंवा महिला सक्षमीकरणासाठी सांगायचं ठरलं तर स्वयंसहाय्यता महिला बचत गट आहे, हो. ते प्रत्येक महिलापर्यंत पोहोचणं मला गरजेचं वाटतं. मुलींच्या शिक्षणासाठीच्या योजना असतील किंवा मुलींच्या शिक्षणासाठी प्राधान्य देणं जे गरजेचं आहे ते असेल, ते प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्या समस्येचं निराकरण होणं गरजेचं आहे किंवा त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी नेत्यांनी पुढे येणं गरजेचं आहे. बरोबर. तर ते पुढे येण्याचं काम मी करणार, कारण माझ्या गटामध्ये ज्या महिला आहे त्यांना सक्षमरित्या मला आर्थिकरित्या सक्षम होताना बघायचंय. माझ्या गणामधील जे तरुण मुलं आहे त्यांना व्यसनाधीनताकडे मला जाऊ द्यायचं नाहीये. त्यांना सुशिक्षित होऊन, कौशल्यभूमिक होऊन, त्यांना बिझनेस असेल, व्यवसाय असेल किंवा चांगला नोकरी असेल याच्याकडे मला त्यांना घेऊन जायचंय. कारण मी एक तरुण मुलगी आणि एक सुशिक्षित मुलगी आहे. जर मी हे परिवर्तन करायचं ठरवलं तर माझ्या गणात मी परिवर्तन करू शकते, हा विश्वास मला आहे. परंतु त्यासाठी मला मतदार बंधू आणि भगिनींनी साथ देणं गरजेचं आहे. बरोबर. मग मी हे प्रश्न शेतकऱ्याचे, महिलांचे आणि तरुणांचे
हे जे अत्यंत गरजेचे प्रश्न आहे किंवा पाण्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, गटारेचे प्रश्न असतील, गाव पातळीवर भरपूर अस्वच्छता आहे, ती कुठेतरी बंद होणं गरजेचं आहे. त्यासाठी वरून निधी येतात, तो निधी जातो कुठे याचा पाठपुरावा करणं अत्यंत गरजेचं आहे. तो पाठपुरवठा मी माझ्या माध्यमातून नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल, कारण तेवढा अभ्यास मी आतापर्यंत केलाय. याच्या पुढे तो अभ्यास मी कंटिन्यू ठेवणार आहे. नक्कीच. तुम्ही आता बोलल्या मुलगी म्हणून तुम्हाला पण विरोधाभास झाला. मुलगी म्हणून बऱ्याच अडचणी तुम्हाला आपल्या प्रत्येकाला फेस करावं लागतं. म्हणजे निश्चितच तुम्ही निवडून आल्या म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही नक्कीच तुमचा काहीतरी प्लॅन असेल. असा काही एक सिक्रेट प्लॅन आहे का जो आजपर्यंत कोणाला माहित नाही, तो तुमच्या डोक्यात आहे आणि तुम्ही करणार आहात? असा प्लॅन सांगायचं ठरलं हा. तर मला माणसाचे विचार बदलता येतात. बरोबर. म्हणजे मी पण एक मुलगी आहे, मला घरून जर एखाद्या गोष्टीला विरोध झाला, म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत असेल किंवा मग आत्ताच नको करू पुढे करता येईल, तर मला ते पटवून देता येतं की ते किती गरजेचं आहे. मग मी मुलींना जरा हे प्रत्येक मुलींना सांगितलं किंवा समजून सांगते की घरच्यांना तुम्ही जरा चांगली गोष्ट करत असाल, तुम्ही जरा खरंच तुमच्या आयुष्यात सक्सेस होण्यासाठी खूप चांगल्या गोष्टी गरजेच्या आहे, शिक्षण कंटिन्यू करण्यासाठी घरच्यांना मनवणं गरजेचं आहे, ते कशा पद्धतीनं मनवायचं किंवा आपण आपले विचार आणि आपण कशा चांगल्या पद्धतीनं राहायचं. सगळ्यात पहिलं म्हणजे काय असतं ना, मुलीच्या बाबतीत ती जरा चांगली राहिली, तिचे विचार जरा चांगले ठेवले, तर मुलगी असेल किंवा महिला असेल घडण्यासाठी वेळच लागत नाही आणि बिघडण्यासाठी वेळ लागत नाही. तर मग मला असं वाटतं मी मुलींना ज्या पद्धतीनं समजून सांगेल त्या पद्धतीनं त्या जरा चालल्या तर नक्कीच मुलींचं शिक्षण, उच्च शिक्षण हे माझ्या गणातील मुलींचं होईल. आणि महिला सक्षमीकरणासाठी माझ्याकडे असा प्लॅन आहे की शासनाच्या अनेक योजना आहेत ज्या महिला व्यवसायभूमिक होऊन आर्थिकरित्या सक्षम होऊ शकतात. माणसं असतील, मुलं असतील, बाहेर जाऊन काम करू शकतात, पण महिलांना बाहेर जाण्यासाठी घरून परमिशन भेटत नाही. ती परमिशन नाही जरी भेटली तरी त्यांना घरी राहून व्यवसायभूमिक शिक्षण दिल्यानंतर त्या घरून व्यवसाय करू शकतात. अशा माझ्याकडे 2-3 प्लॅन आहे जे माझ्या गणातील महिला करू शकतात. तर त्यांना मी ते प्लॅन सांगेल आणि माझ्या गणातील प्रत्येक महिला ही आर्थिकरित्या सक्षम कशी होईल याच्याकडे मी नक्कीच भर देईल. नक्कीच. ताई तुम्ही आता बोलल्या की दावरवाडी गणातील महिलांसाठी मी नक्की प्रयत्न करेन. पण आज राज्यभर हा पॉडकास्ट तुमचा बघितला जाणार आहे. राज्यभरातील महिला मुली हा पॉडकास्ट बघणार आहेत. मग अशाही काही मुली आहेत की ज्यांना तुमच्यासारखं उमेदवारीचं तिकीट मिळू शकत होतं, ज्या निर्णय घेऊ शकत होत्या, उमेदवारी असू द्या अथवा आयुष्यातला कोणताही निर्णय महत्वपूर्ण ज्याच्यात काहीतरी फायदा होणार आहे असा निर्णय असू द्या, तिला वाटत असेल की नाही मी हे करू शकत नाही, तर त्या महिलांना तुम्ही काय सल्ला देतात? मी एवढंच सांगेल की प्रत्येक गोष्ट ही आपल्या विचारावरती अवलंबून असते. मी स्वामी विवेकानंद वाचताना वाचलं होतं की तुम्ही जसा विचार कराल तसंच घडत जाल. जर मी आज विचारच केला नसता की मी उमेदवारीचं तिकीट भरेल आणि प्रचार चालू करेल तर मी आज इथं नसते. तर मी प्रत्येक मुलींना एवढंच सांगेल की तुम्ही विचार हे चांगल्या पद्धतीनं करा. तुम्ही विचार जर केला मी करू शकत नाही तर ते तुमचा विचार झाला, तुम्ही करू शकत नाही, पण मी प्रयत्न तरी करेल हा विचार तुम्ही जरा ठेवला तर नक्कीच त्या प्रयत्नातून संधी निर्माण होती आणि त्या संधीचं आपल्याला सोनं करता येतं. कारण की महिलांमध्ये एक जिद्द असते आणि आपण बघत आलोय की कुठलाही घर असेल, देश असेल, जिल्हा असेल, त्याचं परिवर्तन एक महिलापासूनच होतं. आपण इसवी सनापासून पाहत आलोय की कुठल्याही गोष्टीचं परिवर्तन करायचं असेल तर महिलाला सुरुवात करावं लागते. तर मग महिलांच्या विचारावरती ते अवलंबून असतं. मग मी प्रत्येक महिला आणि मुलींना हेच सांगू इच्छिते की तुमच्या विचारात परिवर्तन करा, तुमचं आयुष्य देखील परिवर्तित होईल आणि त्याचबरोबर तुमचा समाज देखील परिवर्तन करेल. नक्कीच, नक्कीच हा बदल अपेक्षित आहे पूर्ण महाराष्ट्रातील महिलांकडनं. ताई एक संवेदनशील प्रश्न म्हणता येईल आता हा. निश्चितच संवेदनशील प्रश्न यामुळे मी म्हणते की दुर्दैवी जर तुम्हाला पंचायत समिती सदस्यासाठी जनतेने विश्वास ठेवण्यात कुठेतरी कमी पडले किंवा तुम्ही जनतेला समजवण्यात कुठेतरी कमी पडल्या आणि तुम्ही या निवडणुकीत तुम्हाला हार पत्करावी लागली, तर पुढे तुमचा राजकीय प्रवास इथेच थांबेल का राजकीय प्रवास सुरू राहील? आणि सुरू राहील तर या सर्व गोष्टी मग तुम्ही कसं करताल? तुमचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आणि तो मी खूप जवळून पाहत आहे. माझा हा पहिलाच प्रयत्न आहे. मला पक्षाने पहिल्या वेळेसच तिकीट दिलंय आणि मी फर्स्ट टाइमच या राजकारणाच्या अत्यंत महत्वाच्या गोष्टीपर्यंत पोहोचली, ते म्हणजे मला तिकीट भेटले. जर माझ्यावरती जनतेने विश्वास ठेवायला कुठेतरी कमी पडले जनता, तर माझा हा प्रवास आता मी चालू ठेवणार आहे. माझा हा प्रवास मी कुठेच थांबू देणार नाहीये. माझं शिक्षण असेल, समाजकारण असेल किंवा राजकारण असेल, राजकारणातून समाजकारण चांगल्या पद्धतीनं करता येतं.
जो निधी राजकीय पक्षाकडून आपण वरतून घेऊ शकतो, प्रशासनाकडून, तो निधी मी चांगल्या पद्धतीने यूज करेल जर मला संधी दिली. नाही दिली तर मी माझ्या बळावरती समाजकारण करणं कुठेही थांबवणार नाही. ते माझ्या रक्तात आणि माझ्या विचारातच आहे. त्यामुळे मला ते परिवर्तन बघायचं आहे. अच्छा, म्हणजे जर तुम्हाला हार पत्करावी लागली तरी तुम्ही तुमचे काम सुरू ठेवता. नक्कीच मी माझे म्हणजे काम नेमकं तरी तुम्ही चालू. मग कशा पद्धतीने जनतेला कामांच्या माध्यमातून मदत करताला शिवाय? मी जे तुम्हाला आता मागे भरपूर आपण बोलण्यातून विषय झालाय, की जे योजना असतील, हम्म. मी सगळ्यात जास्त याचा अभ्यास करते. त्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचतच नाही. हम्म. पोहोचल्या तरी त्याच्यात भ्रष्टाचार कुठेतरी होतोय. बरोबर. तर ते कुठेतरी कमी होणं गरजेचं आहे. मग मी माझ्या माध्यमातून जे समाजकारण आहे ते माझ्या पद्धतीनं जे प्रश्न आहे त्या प्रश्नाला कुठपर्यंत वाचा फोडण्याचं काम मी करत राहील. त्यानंतर मी महिलांसाठी महिला सक्षमीकरणावरती खूप जास्त भर देणार आहे, जो ऑलरेडी मी 2 ते 3 वर्षापासून माझ्या भाषणाच्या किंवा व्याख्यानाच्या माध्यमातून मी त्याच्यावर खूप मोठ्या आवाजात विद्वान करत असते. विधानाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवण्याचं काम करत असते. तर मी ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. शेतकऱ्याचे प्रश्न कुठेतरी सोडण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. निवडून येणं न येणं, निवडणूक लढणं न लढणं हा पुढचा प्रश्न असतो. समाजाप्रती आपण एक देण लागतो आणि आपण त्यासाठी काय करतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतो. आणि तो प्रश्न मी ऍक्सेप्ट केलाय, की आपण जरा ह्या राजकारणात येतोय तर आपल्याला समाज परिवर्तन घडवणंही घडवणंय. मग त्याच्यात निवडून येऊ किंवा निवडून न येऊ याला मी मॅटर करत नाही. नक्कीच. ताई, तुम्ही आता खूप छान पद्धतीने सांगितलं. विरोधकांकडून विरोधक कुठलेही असू द्या, विरोधक म्हटलं की टीका टिप्पणी चालूच असतात. अशा बऱ्याच टीका टिप्पणी तुमच्याबद्दलही ऐकायला मिळतात. तर मग त्याबद्दल तुम्ही काय बोलता? नक्कीच तुमचा प्रश्न टीपा टिप्पणी मी पहिलेही सांगितलं, टीका करणारे किंवा मला बोलणारे मी त्याच्यावर कधीच रिॲक्ट करत नाही. आता मग विरोधकांना तुम्ही काय सांगता? विरोधकांना मी माझ्या कामाच्या माध्यमातूनच पोचपावती त्यांच्या विरोध करेल. बरं. मी त्यांच्या विधानावरती कधीच विरोध करणार नाही. म्हणजे कारण तुमचा कुठल्याच गोष्टीसाठी विरोध नाहीये, तुम्ही फक्त नाही, विरोध करणारे विरोध करत राहतात. मग ते आता मी आतापर्यंत मला शिक्षणासाठी अनेक जणांनी विरोध केला किंवा मग मी बाहेर व्याख्यानासाठी जाते त्याला अनेक विरोध आहेत. परंतु ते विरोध मी नाकारत गेले, त्याच्याकडे दुर्लक्ष करत गेले. तसंच राजकारणात विरोध केला तर तो विरोध कशा पद्धतीनं आणि कुठल्या कारणाने केला मी याच्याकडे लक्ष नक्कीच देईल. परंतु त्याला प्रत्युत्तर देण्यात वेळ घालण्यापेक्षा मी ते काम चांगल्या पद्धतीनं कसं करेल याच्याकडे लक्ष देईल. विरोधकाला प्रत्युत्तर देण्यात मला वेळ घालायला बिलकुल नाही आवडत. त्यामुळे मी त्याच्याकडे नाही लक्ष देणार जास्त. नक्कीच. दावरवाडी गणातील तुमच्या मतदारांना आणि त्यासोबत महाराष्ट्रातील सर्वसामान्य सर्वांनाच अगदी तुम्ही शेवटचं काय सांगताल? शेवटचं मी सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींना सांगेल, तुमच्या आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुमचं मत माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमची ही एक मुलगी, तुमची एक ताई, तुमची एक बहीण ह्या येत्या सार्वत्रिक निवडणूक 2026 पंचायत समिती निवडणुकीला मी उभी आहे. हा फक्त उभी आहे म्हणजे मला तिकीट भेटलं आणि मी उभी आहे, मला घरून सपोर्ट भेटला म्हणून नाही, तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला सगळ्यांना विचारून मी हे तिकीटचा फॉर्म भरलाय. मला हा फॉर्म भरल्यानंतर मला नंतर वेळ येऊ तुम्ही देणार नाही की ताईंनी चुकीचा निर्णय घेतला होता. मला फक्त परिवर्तन आपल्या या पंचायत समिती सर्कलचं, या दावरवाडी गणाचं करायचं आहे. हे तुम्ही लक्षात घेताल. तुमची बहीण, तुमची मुलगी, तुमची ताई म्हणून येत्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी तुम्ही मशाल या चिन्हालाच बटन दाबून मतदान रूपी आशीर्वाद मला द्याल. कारण तो आशीर्वाद, ही मशाल पुढील 5 वर्ष आपल्या सर्कलमध्ये धगधगत आपलं जर परिवर्तन कुठंतरी बाकी आहे, जो विकास कुठंतरी आपल्या मतदारसंघाचा, आपल्या गटाचा, गण क्रमांकाचा बाकी आहे, आपल्या दावरवाडी सर्कलचा विकास खऱ्या अर्थाने जो होणं गरजेचं आहे आणि जो कुठंतरी आतापर्यंत थांबला गेलाय, तो विकास मला करायचा आहे. तो विकास करण्यासाठी तुमचा आशीर्वाद मला अत्यंत गरजेचा आहे. तो आशीर्वाद तुम्ही द्याल एवढाच मी माझ्या सर्वच मतदार बंधू आणि भगिनींना आवाहन करेल की तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी ठेवा. तुमची ही मुलगी कायमस्वरूपी तुमच्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तर शोधण्यासाठी, तुमच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी तत्पर तेवढंच राहील. तुम्ही कधीही मला कॉल करा, तुमच्या सगळ्याच समस्याचं निराकरण माझ्याकडून केलं जाईल. मी तुम्हाला आश्वासन देणार नाही, तुमची एक मुलगी म्हणून फक्त तुमच्याशी चर्चा करतेय की मला तुमचा मतदान रूपी आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. नक्कीच आपल्या दावरवाडी सर्कलचं चांगल्या पद्धतीनं आपलं भविष्य आपण घडवण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीनं करू. नक्कीच. मतदार बंधू आणि भगिनींनो,
दावरवाडी सर्कल मधून कुमारी सुषमाताई आबासाहेब वाघ या उभ्या आहेत. त्यांनी नुकतंच सांगितलं की तुमच्या हक्कासाठी, तुमच्या न्यायासाठी आणि दावरवाडी सर्कलच्या विकासासाठी मी हातात धगधगती मशाल घेऊन उभी आहे आणि तीच धगधगती मशाल कायम पेटून अर्थात कायम उज्ज्वल ठेवण्यासाठी आणि दावरवाडीतला अंधार मिटवण्यासाठी आणि कायम दावरवाडी सर्कलमध्ये प्रकाश आणण्यासाठी तुम्ही निश्चितच त्यांना साथ द्याल. सोबतच मत कोणालाही द्या, निर्णय तुमचा आहे. विकास उमेदवार करणार आहेत, पण तुम्हाला एक काम करायचंय, ते म्हणजे मतदान जागृती. मतदान जागृतीबद्दल मी यामुळे बोलते कारण तुम्ही येत्या 5 फेब्रुवारी 2026 ला तुमचा मतदानाचा हक्क नक्की बजावायचा आहे. मतदान कोणालाही करा, पण 5 फेब्रुवारी 2026 ला नक्की मतदान करा. बाकी धगधगती मशाल विसरू नका, असं सुषमाताई म्हणताय. बाकी सुषमाताई, तुम्ही आम्हाला खूप वेळ दिलात. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार. निश्चितच तुमची धगधगती मशाल कायम पेटत राहावी असा मी जनतेकडून आशावाद व्यक्त करते. आणि आजच्या या पॉडकास्टमध्ये इथेच थांबूया. अजूनही तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा काही तुम्हालाही पडलेले काही प्रश्न असतील, तुमच्या समस्या असतील, ज्याची उत्तरं तुम्हाला सुषमाताई ऐकून हवे आहे, तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की विचारू शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सुषमाताई स्वतः किंवा आम्ही सुषमाताईच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद ताई, तुम्ही खूप खूप वेळ दिलात आणि खूप छान वाटलं. धन्यवाद. तुम्हाला पण मनापासून धन्यवाद.